श्री राजेंद्र म्हस्के यांना विनंती की त्यांनी माननीय खासदार श्रीमान जयवंतरावजी आवळे यांचं स्वागत आणि सत्कार करावा। श्री लिंबराज पवार यांना मनपूर्वक विनंती की त्यांनी माननीय आमदार वैजनाथरावजी शिंदे यांचं स्वागत आणि सत्कार करावा। श्री ज्ञानोबा शेंडगे यांना मनपूर्वक विनंती की त्यांनी माननीय त्र्यंबकराव झंवर यांचं स्वागत आणि सत्कार करावा। माननीय धनंजय कारखान्याच्या आजच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष, आपल्या सर्वांचे लाडके नेते, देशाचे ग्राम विकास मंत्री आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब, ज्यांच्या शुभ हस्ते या सहवीज निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या साक्षीनं संपन्न झालं, ते या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, आपले नेते आदरणीय पृथ्वीराजजी चव्हाण साहेब, या राज्याचे सहकार मंत्री आणि आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे गृहराज्यमंत्री आमचे स्नेही आदरणीय सतेज पाटीलजी, लातूरचे खासदार आदरणीय जयवंतराव आवळेजी, राज्य साक्षरता परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष त्र्यंबकरावजी झंवर, माझे सहकारी आणि लातूर ग्रामीणचे आमदार वैजनाथ शिंदे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष व्यंकटरावजी बेदरे, बांद्रा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन धनंजय देशमुखजी, लातूरचे नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळेजी, विकास सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष माझे सहकारी विजय देशमुखजी, कारखान्याचे सारे सन्माननीय संचालक, कार्यकारी संचालक SD बोखारे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सारे मान्यवर, पत्रकार मित्र, मोठ्या संख्येनं या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले ऊस उत्पादक शेतकरी, सभासद बंधू भगिनी आणि मित्रांनो, आज आपल्यासाठी अगदी आनंदाचा दिवस आहे। विकास सहकारी साखर कारखाना पुन्हा एकदा